दादर रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी काही घातपात होण्याची शक्यता असल्याचा निनावी फोन पुणे रेल्वे पोलिसांना सकाळी आलेला आहे। त्यामुळे दादर स्थानकावर बंदोबस्त वाढवण्यात आलाय। प्रवाशांची आणि सामानाची तपासणी केली जाते। डॉग स्क्वॉडच्या मदतीने स्टेशनचा कोपरा तपासला जातोय। मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलीस संयुक्तपणे ही कामगिरी बजावत आहेत। एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करूयात आणि माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, दादर रेल्वे स्टेशनवर घातपात होण्याची शक्यता आहे संध्याकाळी असा निनावी फोन पुणे रेल्वे पोलिसांना सकाळी आलेला आहे। काय अधिक माहिती आहे याविषयी आपल्याजवळ? सकाळी निनावी फोन आला होता आणि त्याप्रमाणे मुंबई पोलिसांना मुंबई रेल्वे पोलिसांना कळवण्यात आलेलं आहे आणि कुठलाही धोका न पत्करता मुंबई पोलिसांनी आणि मुंबई रेल्वे पोलिसांनी तात्काळ याच्यावर कारवाईला सुरुवात केलेली आहे। आपल्याला माहिती आहे की दादर रेल्वे स्टेशन हे मध्य रेल्वेचं किंवा पश्चिम रेल्वेचं सर्वात गजबजलेलं रेल्वे स्टेशन म्हणून ओळखलं जातं। जंक्शन आहे, अनेक लोकल गाड्या असून देत किंवा मेल एक्सप्रेस गाड्या असून देत या रेल्वे स्टेशनवरनं सुटतात किंवा ये जा करत असतात आणि त्यामुळे मोठी गर्दी या रेल्वे स्थानकांवर सकाळ असून दे संध्याकाळ असून दे किंवा अगदी दुपारी सुद्धा असून दे मोठी गर्दी या ठिकाणी असते आणि म्हणूनच मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि शक्य होईल तेवढ्या प्रवाशांची तपासणी किंवा प्रवाशांवर नजर ठेवली जात आहे आणि रेल्वे स्टेशनचा कानाकोपरा पोलीस चेक करताना पाहायला मिळत आहे। धन्यवाद अमित, ही माहिती दिल्याबद्दल। आपले प्रतिनिधी अमित जोशी आपल्या बरोबर होते। अर्थात मुंबईकरांसाठी सतर्क होण्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे। दादर रेल्वे स्टेशन सेंटर पॉइंट असं म्हणायला काही हरकत नाही। सेंट्रल लाईनवर जायचं असेल, वेस्टर्न लाईनवर जायचं असेल तरी आपले सगळे जे प्रवासी आहेत ते दादरवर येतात आणि त्यामुळे आपण बघतोय दादर स्टेशन अतिशय संवेदनशील आज झालेलं आहे असंच एकूण चित्र आहे। हा अलर्ट आपण बघतोय दादर रेल्वे स्टेशनवर आहे कारण की काही घातपात होण्याची शक्यता असल्याचा निनावी फोन पुणे रेल्वे पोलिसांना सकाळी आला आहे। या संदर्भातली अधिक तपास किंवा अधिक तपशील आम्ही आपल्याला सांगूच, पण मात्र तुर्तास तरी आमच्या माध्यमातून आम्ही अर्थातच आपल्याला विनंती करतो की आपण अतिशय चौकस राहावं। झी 24 तास एक पाऊल पुढे।